मंडळी, मला आज संताप आलाय, कारण आज जे चाललंय ते सरळ सरळ काव्याला बळी बनवायची तयारी आहे. रम्या आणि वसू आत्या आता खेळायला नाही, ठार मारायला निघाल्यात. घरातून काव्याला बाहेर काढायचं, जीवाकडून प्रोजेक्ट हिसकावून घ्यायचा आणि वर तिला बदनाम करायचं. हा आहे सध्याचा प्लॅन. आणि ऐका, आज काव्याचं एक वाक्य भविष्य सांगून गेलं. पार्थकडे बघून ती म्हणते, आज तुम्ही आनंदी आहात, पण उद्या हाच आनंद तुमच्यावर भारी पडेल. हे डायलॉग नव्हते मंडळी, ती चेतावणी होती. पुढे काय होतं बघा, त्याआधी लगेच सबस्क्राईब करा. आता खरी धोक्याची गोष्ट आहे का? रम्याने ज्या हॅकरकडे पेनड्राईव्ह दिलीये ना, त्यात फक्त डेटा नाहीये, काव्याचं आयुष्य बंद आहे. तो डेटा बाहेर आला तर देशमुखांकडे काव्याला विचारायलाही वेळ नाही. तिला बाहेरचा रस्ता दाखवतील. आणि मला सांगायला वाईट वाटतं, पण सत्य बोलतो. काव्या वेळीच खरं नाही सांगितलं म्हणून रम्याला शस्त्र मिळालंय. हो, आज ही अडकणार आहे, कारण ती आधी शांत राहिली. कडू आहे, पण खरं आहे. आणि इथेच आणखी घातक प्लॅन, काव्याचा बॉयफ्रेंड शोधून काढायचा. हाच तो अस्त्र, कारण एकदा तो समोर आला की देशमुखांना वाटणार ही मुलगी फसवी आहे. आणि पार्थ, तोच पार्थ जो आज तिच्यासाठी बावळट झालाय, उद्या म्हणणार, तू माझ्याशी खोटं का बोललीस काव्या? इथे नातं तुटण्याचं बी पेरलं जातंय मंडळी. आता माझं कॉन्ट्रोवर्शियल मत आहे का? रम्या आणि वसू आत्या जितक्या घाणेरड्या वाटतात, तितकीच काव्या भोळी नाहीये. ती सगळं माहीत असूनही गप्प बसली आणि आज ती किंमत मोजते. ही फक्त सून नाही, ही मूक योद्धा आहे. पण आता वेळ आलीये गप्प बसण्याची नाही, लढण्याची. कमेंटमध्ये लिहा तुम्हाला काय वाटतं आणि पुढचा भाग चुकवू नका, कारण युद्ध सुरू झालंय. आणि लगेच सबस्क्राईब करा.